उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका, लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद केलं। वरळी येथे सुरू असलेल्या विजयी मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले, लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद केलं, आता बसा बोंबलत। त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी स्थितीवर चिंता व्यक्त केली आणि सांगितलं की देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहेत आणि अशा गंभीर वक्तव्यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चेचा बाजार तापला आहे। उद्धव ठाकरे यांची मोदींवर टीका, तिकडे घाना इकडे शेतकऱ्यांना बैलही नाही। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब म्हणाले, मोदी जगभर फिरत असून स्टार ऑफ द घाना असा मोठा पट्टा घातला, इकडे घाण आणि तिकडे घाना। त्यांनी पुढे सांगितलं की एकीकडे मोदींचा फोटो आणि दुसरीकडे शेतकऱ्याला बैल मिळत नाही, तो अंगावर नांगराचं जोखड घेतो, तिकडे मोदी स्टार ऑफ द घाना, लाज वाटली पाहिजे। त्यांच्या या टीकेने राज्यात आणि देशात चर्चेला उधाण आलं आहे। भाषेवरून फसले आता जातीवरून तोडतील, राज ठाकरे यांचा इशारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी विजय मेळाव्यात भाषण करताना स्पष्ट इशारा दिला की भाषेवरून लोकांना दुरावण्याचा प्रयत्न फसला, आता हीच मंडळी जातीवरून समाजाला फोडण्याचा डाव आखतील। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक चर्चेला नवा सूर लाभला आहे। मराठी विजय मेळाव्यात नेते आणि अभिनेत्यांची उपस्थिती। 18 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत। मराठी भाषा संवर्धनासाठी वरळी डोम मध्ये विजय मेळावा आयोजित केला असून तिथे अनेक नेते आणि अभिनेत्यांची उपस्थिती आज लागलेली आहे। त्यात महाविकास आघाडी सरकारचे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, तर अभिनेत्यांमधून सिद्धार्थ जाधव, भरत जाधव आणि तेजस्विनी पंडित यांनी उपस्थिती दर्शवली आहे। मोदींनी गुजरातमध्ये पटेलांना वेगळं केलं, उद्धव ठाकरेंचा आरोप। वरळी येथील मराठी विजय मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला। गुजरातमध्ये मोदींनी पटेल समाजाला वेगळं पाडलं आणि आता तसाच समाज विभाजनाचा प्रयोग महाराष्ट्रात जातीवरून होतोय, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे। राज ठाकरेंचं खोचक वक्तव्य। मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टिप्पणी करत म्हणाले, जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं। हे वक्तव्य त्यांनी स्वतः आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असल्याच्या पार्श्वभूमीवर केलं। राज उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह आली आहेत। वरळी येथील विजयी मेळाव्याचा समारोप, राष्ट्रगीताने झाली सांगता। वरळी येथील विजयी मेळाव्याचा आज समारोप करण्यात आला। या मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसल्याने प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांसह राष्ट्रगीत गायन करण्यात आले। या कार्यक्रमात सामूहिक समारोप करण्यात आला। राज ठाकरे यांचा आदेश, उठसूट कोणाला मारू नका, पण कानाखाली आवाज काढलाच पाहिजे। राज ठाकरे यांनी आज वरळी येथे झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिला। ते म्हणाले, उठसूट कोणाला मारायची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे। मात्र त्याचे व्हिडिओ काढू नका, मारणारा कधी सांगणारा नसतो, मार खाणारा सांगतो। राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आणि अत्यंत जबाबदारीने वागण्याचा सल्लाही दिलाय। उद्धव ठाकरे यांचा स्पष्ट संदेश, मराठीचा नाही, महाराष्ट्राचा आहे। वरळी येथील विजय मोर्चात उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधी भूमिका घेतली। त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, तुम्ही मराठीचा नाही, महापालिकेचा असं म्हणता, पण आम्ही महाराष्ट्राचा असं म्हणतो। उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच उत्साह दिसला। 11 जुलैपासून कावड यात्रेला सुरुवात। श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 11 जुलै 2025 पासून कावड यात्रा सुरू होणार असून 9 ऑगस्ट रोजी तिचा समारोप होईल। या पवित्र यात्रेत शिवभक्त गंगाजल किंवा इतर पवित्र नद्यांचे पाणी आणून जवळच्या शिवमंदिरात भोलेनाथाचा अभिषेक करतात। श्रद्धा, भक्ती आणि व्रताचा संगम असलेली ही यात्रा उत्तर भारतात मोठ्या भक्तिभावात पार पडते।